आम्हाला तिचं वागणं काही गैर वाटत नाही. आमचा तिला फुल सपोर्ट आहे. अहो बाबा, पण तुमच्या या असल्या वागण्यामुळे माझा 4 चौकात काय अपमान होतो हे लक्षात नाही येते का तुमच्या? बाप्पा, मोठ्या मान अपमानाच्या गोष्टी करून राहिला रे तू. नाही, आम्हाला तर मकरातच बसवलं होतं ना तू. काय बरं? अरे जो आपल्या सगळ्या सोयरायचा मान सन्मान करत नाही त्याचा काय मान काय अपमान. बाबा काय हा? हे जरा अति होत आहे राधिका. आणि तुम्ही केलं ते आती नव्हतं का? नाही, आता आम्ही इथे राहायला आलो म्हणून तुमचा सगळ्यांसमोर अपमान होऊन राहिला. मग माझं काय? मी ऑफिस मध्ये आले होते तेव्हा तुम्ही सगळ्या ऑफिसच्या स्टाफ समोर माझा अपमान केला, तोही जाणीवपूर्वक. त्याचं काय? त्याचं काहीच नाही. विनंती हात 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 राहिले ना. हा? आवाज नाही येते. जोरात जोरात. अच्छा, म्हणजे त्या दिवशीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी म्हणून हे सगळं करतेस तू? बदला बिदला घेण्यासाठी हे आयुष्य खूपच छोट आहे. आणि तुमच्या बाबतीत हा विचार मी अजून तरी केलेला नाही. हा, पण त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल का मी नेहमी गप्प बसेन, तर असं नाही. नेहमी नेहमी गप्प बसणाऱ्यातली मी नाही. आजवरती तुम्हाला हवं तसं वागत आलं. या सगळ्यात कधी माझ्या मनाचा विचार केलाय का? मला पण मन असेल, मला पण भावना आहेत, मला पण मान आहे, सन्मान आहे, अस्तित्व आहे माझं काहीतरी. केला का या सगळ्याचा विचार? सांगा ना. हो ना, तो कायचा विचार करते? त्यापाशी वेळ आहे का विचार करायला? त्याची कामं, छान शौकीन आणि ही उठवळ यायच्या पासून फुरसत मिळेल तर विचार करायला ना तो दुसऱ्याचा. आई पास झाला आता. तुम्ही चला बरं इथून. काय म्हटलं? बाबा, मी काय म्हणतोय तुम्ही ऐका ना माझं. तुम्ही इथून चला, मी तुमची दुसरीकडे सोय करून देतो ना. दुसरीकडे काऊन? हा, माझं स्वतःचं घर असताना दुसरीकडे काऊन व्यवस्था करून राहिले? तिथेच करा ना व्यवस्था. अच्छा, नाही म्हणजे आता ही अशी अडवणूक करणार आहेस तू माझी? हा, अडवणूक मी का करू? अडवणूक तर तुम्ही करून राहिले माझी. हे जायची सोय ठेवली नाही ना, घरची ना दारची. आज या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय मी इथून हलणार नाही. अगं पण त्याच्यात माझा काय संबंध आहे? हे बघा, त्या नाना नानींच्या घरातून तुला मी तर नाही ना बाहेर काढलं. ते समीदाने काढलं ना. मग मी काय करू? तुमचा दोष नाही. बरं मान्य, पण हिचा तर दोष आहे ना. आणि हिला तुमची पूस आहे म्हणून तर इतकी हिंमत करून राहिली ना. आणि म्हणूनच तुम्ही दोघांनी माफी मागितल्याशिवाय मी इथून जाणार नाही. तुला राहायचंय ना झोपडीत राहा तू एकटी इकडे. ओके, आम्हाला काही फरक पडत नाही. गाडी चल यार प्लीज. शना, अजिबात ऐकू नकोस. हळूहळू आपला बिझनेस सर्कल मध्ये ही गोष्ट पसरत जाईल. अरे, आपला कंपनीचा सीईओ स्वतःच्या बायकोला रस्त्यावर ठेवतोय, ही गोष्ट जर सगळ्यांना कळली ना तर तुझी खूप बदनामी होईल. सॉरी म्हणून टाक.
अरे तू याचं काही ऐकू नको हा, मुद्दाम करतोय हा. शनाया, तू जरा गप्प बसशील का? तुझ्याचमुळे झालंय हे सगळं. मी तुला काय गरज होती समिताला सांगायची की राधिकाला घराबाहेर काढ म्हणून? गॅरी मी नाही सांगितलं काही, आय स्वेअर. खोटं बोलतेय ती. तिच्याच सांगण्यावरनं मी राधिकाला घराच्या बाहेर काढलंय. का सांग, तू काय बोलतेस? प्रॉब्लेम झालाय. ही राधिका घराबाहेर पडलीये हे रेवतीने नानांना सांगितलं फोन करून. नानांचा मला फोन आला की ताबडतोब राधिकाला घरात घे, नाही तर तुला आणि पंकजला घराबाहेर जायला लागेल. Can you do that? ऑफकोर्स यू कॅन डू दॅट. घर त्यांच्या नावावर आहे, माहितीये ना तुला. पण मी तुला सांगितलं होतं, मला नको फोर्स करू शनाया. कसली खुसूर सुरू आहे तुमची? काय नाही, तुम्ही काका ते जरा खेळताय. काय? हो ते ते हा? ते खेळतायत ते. आपण पुस्तकात काय असतं ते? काय असतं पुस्तकात? शब्द? हा हा पण शब्दात खूप सारे शब्द जोडल्यानंतर काय होतं? वाक्य. नाही नाही वाक्य नाही, ते वाक्य खूप सारे झाले की मग काय होतो? गोष्ट. गोष्ट. करेक्ट. आणि आपण गोष्ट कानात सांगतो त्याचं कान गोष्टी म्हणायचंय त्याला. करेक्ट. कान गोष्टी खेळतायत ते. आनंदारी, इथे प्रसंग काय? तू काय बोलतोयस? हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगतो, तुम्ही इथे राहू शकत नाही. यावर लवकर काहीतरी तोडगा काढा आणि प्लीज निघा इथून. राधिका प्लीज प्लीज घरी चल ना. मी तुला घरी नेण्यासाठी आली आहे. समिता काय बोलतेस? शनाया प्लीज, आता एक शब्दही बोलू नकोस, जरा थांब. राधिका चल ना घरी. नाही समिता, अगं, आता ती स्वतःहून तुला न्यायला आली तर तू का नाही जातेस? असं कसं? उद्या तुम्ही मला म्हणाल घराच्या बाहेर जा, मी जायचं. तुम्ही म्हणाल की यांच्या घरात जा, मी तिथे जायचं. प्रत्येक वेळेला किती अपमान सहन करू मी? ते काही नाही. तुम्ही दोघांनी माफी मागितल्याशिवाय मी इथून जायची नाही. प्लीज मी नाही माफी मागणार. ठीक आहे, मग मी इथेच राहणार. अहो मग आमची सून इथं राहते तर मग आम्ही पण इथंच राहणार का? हो राधिका, दिस इज रॉंग. कुणीतरी रॉंग हे सांगताना त्या माणसानं आधी राईट वागावं लागतं.